गेली अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष सुरू आहे। जवळपास 2016 पासून मराठा समाजाने शांततेच्या मार्गातून 58 मूकमोर्चे याच्यासाठी काढले। पण असं सगळं असलं तरीही मराठा आरक्षणाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही। आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील। सर, आपलं हार्दिक स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मराठा आरक्षण भाजपा सरकारने मराठा आरक्षण म्हणजे SEBC मधून हे आरक्षण मंजूर केलं होतं, मात्र हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही। त्या पाठीमागची नेमकी कारणं काय? राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गायकवाड आयोगाची स्थापना केली। गायकवाड आयोगाने मराठा समाजाचा अभ्यास केला आणि मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायला पाहिजे अशी भूमिका घेऊन राज्य सरकारकडे शिफारशी केली आणि राज्य सरकारनं कायदा केला आणि त्या कायद्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंजमध्ये मराठा समाजाला 12 आणि 13% आरक्षण देण्यासाठीचं निकाल हायकोर्टाने दिला आणि राज्य सरकारनं तो कायदा पण पारित केला आणि आरक्षण पण मिळालं। आता त्या कायद्याला, त्या आरक्षणाला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती घेण्यासाठी काही लोकांनी मागणी केली, तिथं याचिका दाखल केल्या आणि त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आणि केस चालू ठेवली। असं न करता केस चालू ठेवायला पाहिजे होती, जसे तामिळनाडू, आंध्र प्रदेशचे आहे, जे राज्य सरकारनं आणि हायकोर्टानं मान्यता दिलेलं आरक्षण 12 आणि 13% होतं ते तसंच ठेवून केस चालायला पाहिजे होती। पण योगायोगानं त्या खंडपीठानं त्या समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आणि ती केस चालवायला घेतली। पण राज्य सरकारनं पुन्हा आपलं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं आणि हा आपल्यावर एकतर्फी अन्याय झाला आहे असं सगळ्या राज्य सरकारच्या ॲडव्होकेट जनरलने आणि वकिलांनी म्हटलं। पण त्या ठिकाणी तो वेळ निघून गेला होता। पण आज अशी परिस्थिती आहे की तोपर्यंत सरकारनं आपल्या दुसऱ्या मोठ्या खंडपीठाकडं हे प्रकरण वर्ग करा आणि 5 किंवा 7 जज्जांच्या खंडपीठाकडं घटना दुरुस्ती होण्यासाठी आणि घटनेमध्ये बदल करण्यासाठी हा वर्ग घटनापीठाकडं वर्ग करण्याचं ठरलं आणि घटनापीठाकडं वर्ग झाला। आता योगायोगानं मधल्या काळात ही एक परवाची 27 तारीख पडली होती, ती डायरेक्ट घटनापीठाकडे जायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी स्टे उठवून ती केस चालायला पाहिजे होती असं सरकारच्या वतीनं सगळ्यांचं प्लॅनिंग होतं। पण योगायोगानं पुन्हा त्याच 3 जज्जांच्याकडं पहिल्या खंडपीठानं स्थगिती दिलेली आहे, त्याच खंडपीठाकडं पुन्हा तारीख पडली आणि योगायोगानं ती तारीख पण तशीच फेल गेली। आता पुन्हा 4 आठवड्यानंतर सुनावणी लागेल। आता राज्य सरकारचं एकच मत आहे की ही मोठ्या खंडपीठाकडे जाईल आणि त्या खंडपीठ पहिल्या स्टार्टलाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्टे उठवेल आणि केस चालेल असं आपल्या सगळ्यांचा आता धारणा आहे। अच्छा, पण म्हणजे स्थगिती मात्र अजून कायम आहे। आहे। पण या सगळ्यामध्ये मराठा समाजातली मुलं कुठेतरी भरडली जात आहेत असं वाटत नाही का? म्हणजे मुलांचे ॲडमिशन्स त्यामुळे थांबलेले आहेत शिक्षण क्षेत्रातले आणि नोकरीतल्या नियुक्त्या पण यामुळे थांबल्यात, त्याबद्दल काय सांगाल? आत्ता अशी परिस्थिती झाली आहे, SEBC आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळं मराठा समाजाच्या सगळ्या ठिकाणच्या ॲडमिशन असतील, सगळ्या ठिकाणच्या नोकर भरती असतील, सगळ्या ठिकाणी म्हणजे आज मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या सगळ्या कॉलेजच्या भरती आणि आरक्षणाच्या प्रवेश हे सगळं थांबलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये आता असंतोष आहे। अनेक मुलांना असं वाटायला लागलं की आता आम्ही काय करायचं, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर माझा नंबर लागणार नाही, आरक्षण मिळत नसेल तर आरक्षणामधनं गेलो नाही तर मला नोकरी मिळणार नाही, मला मार्क पडणार नाहीत, ही सगळी संभ्रमावस्था आज निर्माण झाली आहे। MPSCच्या परीक्षा असतील, आज MBBSची परीक्षा मागच्या आठवड्यात होत्या, त्या पण अजून जैसे ते आहेत। MPSCच्या परीक्षा सगळ्या पुढे ढकललेल्या आहेत। एकंदरीत मराठा समाजाचं फार मोठं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आता नुकसान झालेलं आहे। तुम्ही म्हणताय तसंच की नोकरीमध्ये खरं तर 13% आणि शिक्षण क्षेत्रात 12% आरक्षण मागासवर्ग आयोगानं हे आरक्षण जे पुढं मांडलं होतं ते राज्य विधिमंडळानं पण मंजूर केलं होतं। पण असं असतानाही जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या परीक्षा पुढे गेलात, मग असं असताना कुठेतरी मराठा समाजाला डावलून या नोकर भरती होतील का? काय वाटतंय? नाही, आम्ही सगळ्या मराठा संघटना राज्यातल्या एकच सांगतो सरकारला की तुम्ही कुठलीही भरती करू नका, मेगा भरती करू नका, MPSCच्या परीक्षा पुढे ढकला, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुमचा कारभार हा ठप्प ठेवा, अशा सगळ्या कडक शब्दात आम्ही सगळ्या आरक्षण संघर्ष समिती असेल, राज्यातल्या मराठा क्रांती मोर्चा सगळ्यांची आमची तशी मागणी आहे। राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत, भरती सध्या थांबवलेली आहे। पण दुसरा एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, या केंद्र सरकारने कायदा केलेला आहे की राज्यातल्या आर्थिक मागासलेल्या लोकांच्यासाठी 10% आरक्षण लागू केलेलं आहे।
103वी घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारनं हा कायदा सगळ्याच राज्यातल्या सगळ्या देशातल्या लोकांना तो लागू आहे. आम्ही मध्ये मुख्यमंत्री महोदयांना एक प्रस्ताव दिला होता की जोपर्यंत SC-BC आरक्षणाचा स्टे उठत नाही तोपर्यंत EWS आरक्षण तुम्ही द्या. म्हणजे त्या 10% आरक्षणामध्ये निदान आमच्या मुलांना 7% राज्याचं आणि केंद्राच्या मध्ये आरक्षण मिळेल अशी आमची मागणी होती. पण आमच्यातल्याच काही संघटनांनी त्यांना सांगितलं की EWS दिलं तर SC-BC बाधा येईल कोर्टामध्ये, म्हणून तेही देऊ नका असं सांगितल्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी पण तो प्रश्न तसाच थांबवलेला आहे. पण आज आम्हाला असं वाटतंय जोपर्यंत मराठा समाजाचं SC-BC आरक्षणाचा स्थगिती उठत नाही तोपर्यंत EWS तरी द्यावं, कारण EWS हे आर्थिक मागासलेल्या लोकांसाठी. SC-BC हे आर्थिक मागासलेल्या, सामाजिक मागासलेल्या आणि शैक्षणिक मागासलेल्या मराठ्यांच्या मुलांच्यासाठी आहे. त्यामुळं ह्या 3 घटकांमध्ये मागासलेला आहे म्हणून त्याला SC-BC आहे आणि एकाच घटकेत एकाच आर्थिक निकषावर दिलेला आहे, ते फक्त आर्थिक बेस धरून दिलेला आहे. त्यामुळे त्याला याचा कुठलाही बाधा येणार नाही असे आमचं मत आहे. आमची आज सुद्धा मागणी अशीच आहे की EWS द्या. बाकीच्या ठिकाणी जसं पटेल आहे, गुज्जर समाज आहे राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये जाट समाज आहे, ते ऑलरेडी हे EWS घेऊन 10%चा फायदा घेऊन त्यांची मुलं राज्यात आणि केंद्रात आता पुढे चाललेली आहेत. बरं, तुम्ही आता म्हणताय की अनेक बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत, पण काही लोकांचं वेगळं मत आहे, काही लोकांचं वेगळं मत आहे. वेगवेगळ्या प्रकारची मतं तुमच्या संघटनांमधून पुढे येतात. पण असं सगळं असताना तुम्ही जसं परवा पत्रकार परिषदेत म्हणलात की जाणता राजा शरद पवार मात्र यावरती शांत आहेत, त्यांची अतिशय संदिग्ध भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगाल? शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे फार जुने जाणते नेते आहेत. त्याने देश लेवलला काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल फार मोठा दृढ विश्वास लोकांचा आहे. अनेक जटिल प्रश्न सोडवलेले आहेत, अनेक आपत्ती आलेली आहे, नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. विद्वान आणि हुशार शरद पवार राज्याचं नेतृत्व करतात. अतिशय चांगलं काम आहे. आमच्या मराठा समाजाचेच आहेत ते, त्यामुळे आम्ही त्यांना मान सन्मान देतो. पण मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही काम करतो, पण एकदाही समाजाच्या आरक्षणाबाबत कधी मिटिंग लावली, कधी मुख्यमंत्र्याला बोलले, कधी वकिलांना बोलले, कधी हायकोर्टात कोणाला तर वकीलला पाठवले, असं कधी केले नाही. मग मराठा समाजाचे असून इतकं वर्ष सत्ता भोगली असून त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर लक्ष का देत नाहीत, हा आम्हाला एक गंभीर प्रश्न पडलेला आहे. म्हणून आम्ही आजच्या गोलमेज परिषदेमध्ये आम्ही त्यांना एक सूचना वजा विनंती केलेली आहे की शरद पवार साहेब, तुम्ही आज या आघाडी सरकारचे प्रमुख आहात, आज महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे आहे आणि शरद पवार साहेबांनी याच्यात लक्ष घातलं तर नक्की मराठा समाजाचा प्रश्न 1-2 महिन्यामध्ये सुटू शकतो. आणि राज्यामध्ये मराठा समाजाच्या मुलामुलींच्या ॲडमिशनसाठी आणि नोकर भरतीसाठी आज लोक आक्रोश करायला लागलेत. आमच्याच काही संघटना आक्रोश मोर्चा पंढरपूर तो दिल्ली मुंबई काढतात, काही मुंबईतनं ठाण्यापर्यंत काढायला लागलेत, काही औरंगाबादपासून काढायला चालू होईल. आम्ही गोलमेज परिषद राज्यभर घेतो. हे सगळं आक्रोश मोर्चा ज्यापर्यंत काढायला चालू झाले त्यातही शरद पवार साहेबांनी याच्यात लक्ष घालावं. आज OBC आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे, तो तेढ पण कमी होईल आणि शरद पवारांनी लक्ष घातलं की नक्की प्रश्न सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. मग काय वाटतं, विनंतीचं उत्तर नेमकं काय मिळेल? मला असं वाटतंय उद्या परवा शरद पवार साहेब त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालतील आणि मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाण साहेबांना आणि ॲडव्होकेट जनरल या राज्याचे असतील, लिगल त्यांची टीम असेल, या सगळ्यांच्यावर एक व्यापक बैठक घेऊन त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका पॉझिटिव्ह होईल असं मला आज वाटतं. अशी अपेक्षा आहे. अपेक्षा 100%. बरं, मग नेमकी आता मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी आता परिस्थिती सगळी काय झाली? आता सध्या अशी परिस्थिती आहे, माझ्याकडं MBBSची मुलं आणि त्यांचे पालक 5-6 आले होते, त्यामध्ये मुली 2 होत्या. त्या 5 पालकांनी एकच विनंती केली की आम्हाला EWSचं तरी आरक्षण द्या, नाहीतर आमची मुलं, मागच्या वर्षी काय झालं होतं, EWS मधून 413 मुलं MBBS पास होऊन सरकारी नोकरीला लागली. त्या धर्तीवर ह्या वर्षी सुद्धा SC-BCच्या रिझर्वेशनमधून मराठा समाजाचे 413 मुलं जाणार या अपेक्षेनं मराठा समाजाची मुलं होती, मुली पण होत्या. आज मागच्याच महिन्याभर 2-1.5 महिन्यामध्ये स्थगिती आल्यामुळं आज त्या मुलं आणि मुलींच्यामध्ये मोठा प्रश्न येऊन उभारलेला आहे की आम्हाला रिझर्वेशन असतं तर कमी मार्कमध्ये आम्ही त्यामध्ये बसलो असतो. आज आम्हाला ओपनमध्ये गेलो तर त्याला मार्कची मर्यादा जास्त आहे, तेवढे मार्क यांना पडू शकत नाहीत. मग आज ती मुलं सगळी घाबरलेली आहेत की आम्हाला हातातोंडाला आलेला घास आमचा काढून घेतला, मराठा समाजाला वाढून दिलेलं ताट काढून घेतलंय. आज आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्ही त्या MBBSची परीक्षा पास होऊ शकत नाही, सरकारी नोकरी लागू शकत नाही. अशा अनेक सेक्टरमध्ये, मग मेडिकलमध्ये पण तसेच प्रयत्न झाले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण तसेच प्रश्न उभा राहिले आहेत.
आज मराठा समाजाच्या मुलांच्या समोर फार मोठा गंभीर प्रश्न उभारलेला आहे आणि हे एक पिढी यांची 1 वर्ष जरी वाया गेलंय तर ह्या मुलांना फार मोठा बॅकफुटवर जाणार आहे. आजची परिस्थिती मराठा समाजाच्या मुलांची गंभीर आहे. बरं, तुम्ही म्हणताय की मुलांची परिस्थिती मराठा समाजाच्या खूपच गंभीर आहे आणि बरोबर आहे. त्याच दृष्टीनं तुम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही पण पाहतोय. त्याच अनुषंगानं मला वाटतं आज गोलमेज परिषद साताऱ्यामध्ये पार पडली. एक क्रांतीची ठिणगी पडली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आमदार शिवेंद्रराजे पण उपस्थित होते आणि खासदार उदयनराजांनी पण यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर यापुढची दिशा काय असणार आहे नेमकी? यापुढची शरद पवार साहेब आता दिवाळीपर्यंत याच्यात काहीतरी मीटिंग लावतील, काहीतरी प्रयत्न करतील अशी आमची अपेक्षा आहे. नसेल तर दिवाळीनंतर पुन्हा वेगवेगळे आंदोलन चालू होतील. आमच्या काही संघटना पंढरपूर ते मुंबई आक्रोश यात्रा काढतात, त्यामध्ये आम्ही सगळे सामील होणार आहोत. अनेक कुठंतरी आंदोलन चालू होईल, त्या ठिकाणी आम्ही सगळे जाणार आहोत. एकंदरीत राज्यामध्ये आज मराठा समाज अत्यंत भरडलेला आहे आणि इतकं वर्ष सत्ता आपल्याच मराठाने भोगलेली आहे. आज आमचे 150-200 आमदार आहेत, खासदार आहेत, पण मराठा समाजाच्या नेतृत्व करण्यासाठी एकटाही आमदार खासदार येत नाही, हे दुर्दैव आहे. आज इतर समाजाचे आज ओबीसीचे विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, ओबीसीचे नेते व्यासपीठावर यायला तयार आहेत, समाजाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतात आणि सरकारवर भांडतात. पण आमच्या मराठा समाजाचा एकही नेता मराठा आरक्षणासाठी कुठल्याही राज्य सरकारच्या विरोधात भांडण काढायला तयार होत नाही. कधीही तो रस्त्यावर येत नाही. कधी रस्ता अडवला, कधी ट्रॅक्टर अडवलं, कधी ट्रक अडवला, कधी जाळपोळ केली किंवा टायरी जाळल्या, असा प्रकार मराठा समाजाचा कुठलाही नेता आजपर्यंत केलेला नाही. पण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, पाठिंबा आहे एवढं म्हणण्यासाठी तो असतो. पण आम्ही सगळ्यांनी आता असं ठरवलंय की हे सत्ताधारी जे आहेत, हे 200 घराणं, यांनाच कुठंतरी आता प्रस्थापितांना बदलण्याची वेळ आली आहे का काय, असा एक मराठा समाजामध्ये सूर तयार झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मदत करा आणि त्याला निवडून आणा असा जो विचार होता, कदाचित इथून पुढच्या काळात मराठा समाजाचा उमेदवार असेल तर त्याला पाडा पाहिला, अशा पद्धतीची भावना मराठा समाजामध्ये तयार व्हायला लागली. सगळ्याच बाजूनी तुम्ही प्रयत्न करता दिसतंय आणि मराठा समाज पण तुमच्या पाठीमागे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये असणारी शरद पवारांची भूमिका काय असेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तसंच आमचंही लागलंय. ती आपण इथे आलात आणि आपला वेळ दिलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं चॅनल नवीन आहे, हे महाराष्ट्रात लवकरात लवकर सगळीकडे जाईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.